निश्चितपणे मला उमेदवारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी उत्साह होता आणि अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, आपुलकीचे संबंध आहेत आणि त्या जिव्हाळ्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे त्या ठिकाणी आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला। मी सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समितीचे सभापती आणि नागपूर महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांना मनापासून धन्यवाद देतो की या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित झाले। निश्चितपणे अनेक वर्षापासून कष्ट उपसणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान हा केवळ माझा सन्मान नाही आहे, तर नागपूर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अतिशय चांगला उत्साह हा आज आपल्याला बघायला मिळाला। आपण सगळ्यांनी तो पाहिला आहे आणि मला वाटते की निश्चितपणे त्यातून एक अतिशय मोठा संदेश भारतीय जनता पार्टीने दिला आहे की त्या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरी असली तर त्याचं फळ उशिरा का होईना निश्चितपणे मिळते। रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी एकजुटता दाखवली आणि एवढा रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा तापस सुद्धा त्यांनी नक्कीच आणि उत्साह खूप दाखवलेला आहे आणि रखरखत्या उन्हामध्ये माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे आमदार आदरणीय डॉक्टर आशिषजी देशमुख, चरणसिंगजी ठाकूर आणि आमचे सर्व माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते हे पैदल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी रखरखत्या उन्हामध्ये एवढा मोठा प्रवास केलेला आहे। त्या सगळ्यांना मी निश्चितपणे मनापासून धन्यवाद देतो। गेली 35 वर्षे आपण ॲग्रोव्हिजन सुद्धा काम केलेलं आहे आणि ते डॉक्टर ते आमदार, कसं वाटतंय, कसा अनुभव वाटतोय आजचा? नाही, अजून 18 तारखेला निवडणूक आहे आणि ही निवडणूक मी निश्चितपणे जिंकणार आहे, पण हा प्रवास हा एका संघर्षाचा प्रवास आहे। विपरीत परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मला आठवतं की मी जेव्हा या कळमेश्वरमध्ये नगरपालिकेमध्ये म्हटलं होतं की कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढा, तर लोक म्हणायचे कमळाच्या चिन्हावर इथं कोणी निवडूनच येऊ शकत नाही, त्यामुळे हे शक्य नाही। पण 2002 मध्ये मी हा प्रयोग या ठिकाणी केला आणि त्यावेळेस 9 पैकी 9 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणण्याचं काम विपरीत परिस्थितीमध्ये आपण केलं आणि जवळपास 2000 पासून तर 2014 पर्यंत त्या ठिकाणी 15 वर्ष अविरत काँग्रेसची सत्ता होती आणि या ठिकाणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार त्या ठिकाणी होते आणि अशा परिस्थितीमध्ये पार्टीचं संघटन उभं करणं हे अतिशय मोठं आव्हान होतं। त्या ठिकाणी बावनकुळे साहेब हे आमदार होते, पण इतर ठिकाणी आम्हाला आमदार सुद्धा नव्हते आणि अनंत प्रश्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे सगळं कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे, कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे हे सर्व शक्य झालं आहे आणि त्याच्यामुळे याचं श्रेय मला नाही आहे, तर नागपूर जिल्ह्यातील तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे। गेली 35 वर्षे पक्षश्रेष्ठींनी तुमच्यावर भरोसा दाखवलाय, विश्वास दाखवलाय, त्या अनुषंगाने आज तुम्हाला ही पायरी पण गाठायला मिळाली। नक्कीच राहिलेला जो काही एजेंडा असेल तर आपला आता एजेंडा काय राहणार आहे तुमच्या पायरी? अजेंडा आमचा स्पष्ट आहे, अजेंडा विकासाचा अजेंडा आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा अजेंडा आहे। समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचला पाहिजे। केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना त्याचा लाभ हा गरीबातल्या गरीब माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि सोबतच आपल्या क्षेत्राचा बहुमुखी विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीनं मी निश्चितपणे काम करणार आहे। बिनविरोधासाठी तुम्ही प्रयत्नशील होते, पण तुमच्या विरोधामध्ये काँग्रेसचे अतुल लोंढे आहेत। निश्चितपणे काँग्रेसच्या नेतृत्वाला आणि सन्माननीय अतुलजी लोंढे यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर पुढे काय होतं ते बघू, पण आजच त्याबद्दल बोलणं काही बरोबर नाही आहे। पण निवडणूक बिनविरोध झाली तर ती चांगली होईल, त्यासाठी
काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आम्ही निश्चितपणे विनंती करणार आहोत. पुढे काही होते असा काही विचार आपण करूया, पुढे चांगलंच तुमचं होणार आहे आणि परत ही सीट तुमच्याच हातात राहणार आहे, कारण की जरी कोणीतरी तुमच्या विरोधात भविष्याचा विषय आताच बोलता कामा नये. भविष्यात जे होईल ते बघू. जे पार्टी निर्णय घेईल, जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो निर्णय मान्य करून आपल्याला पुढे जावं लागणार. विजय निश्चित आहे. 100% विजय होणार आहे, कारण की 836 पैकी 590 हे महायुतीचे त्या ठिकाणी मतदार आहे आणि त्याच्यामुळे विजयाच्या बद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे. आणि जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष असो, आमदार महोदय असो, सर्व आमचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक हे त्या ठिकाणी जिद्दीने कामाला लागणार आहे. म्हणूनच आपण बिनविरोध निवडून यावं म्हणून तुम्हाला आमच्या टीमकडनं सुद्धा शुभचिंतन. धन्यवाद, आणि धन्यवाद. निवडून येणारच हा आमचा आत्मविश्वास तुम्हालाही आहे. धन्यवाद, धन्यवाद, गीता कुलकर्णी, नागपूर 24 करिता नागपूर. धन्यवाद.